डीम लाईटमध्ये खाजगीतल्या खाजगी गप्पा आपण मारतो आहे आणि त्यामध्ये आणखीन एक सुंदर प्रसंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे 2 प्रसंग असे आहेत की ते मी कधीही अनुभवू शकते. नोबडी कॅन स्टील दॅम म्हणून मी खूप हॅपी आहे. आय एम सो ग्रेटफुल की ते माझ्या लाईफमध्ये आले आणि अक्षरशः किती जपावेत असे ते क्षण आहेत. तर हा जो दुसरा प्रसंग आहे हा आहे पुन्हा एकदा माझ्या हायस्कूल डेमध्ये अरुण दत्यांचा लाईव्ह कार्यक्रम मराठी भावगीतांचा ठेवला होता शनिवार वाड्यावर आणि त्यावेळेला चिकनचे पंजाबी ड्रेस घालण्याची लेटेस्ट फॅशन आली होती. मी एक सुंदर पिंक कलरचा चिकनचा पंजाबी ड्रेस घातला होता आणि चुडीदार घातला होता आणि ऑफकोर्स मी क्यूट दिसतेच, त्याबद्दल काय बोलायचं. तर त्यामध्ये अजून क्यूट दिसत होते आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना, मराठी रोमॅन्टिक भावगीतं आणि तो पिंक कलरचा चुडीदार आणि तेव्हा आपलं जे भावविश्व असतं आणि सगळं छान गोड गोड भावना येत असतात आणि ते शेअर करायला खूप छान बेस्ट फ्रेंड्स असतात आणि त्यातून आपल्याला कोणी डिस्टर्ब करणारं नाही. सुंदरशा त्या प्रचंड आकाशाखाली आणि चमचमत्या चांदण्यांखाली तुम्ही फक्त बसून आहात. झुळझुळती अशी पिंक कलरची ओढणी अशी आपल्या अंगाखांद्यावरून सगळीकडे आणि अफलातून गाणी जे ते म्हणत होते, शुक्रतारा मंदवारा, हे अशाच मूडमध्ये ऐकण्याचं गाणं आहे आणि आयुष्य बदलून टाकेल लोकांचं असं गाणं आहे. जर तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असाल आणि चुकून जरी ते ऐकलं तरी क्या बात आहे. आणि मला हे वाटतं की आजच्या लाईफमध्ये आपण जे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स बघतो हे कधीच होणार नाहीत जर तुम्ही मराठी म्हणजे मला बाकीच्या कल्चर्सबद्दल माहीत नाही, म्हणून मी माझ्या मराठी कल्चरबद्दल नक्की म्हणू शकते कारण मी त्यातलं खूप सारं साहित्य वाचलेलं आहे, कविता वाचलेल्या आहेत. तर हे जे नवरा बायकोचं नातं आहे, जे प्रेम आहे आणि ही जी निष्ठा आहे, विश्वास आहे, लग्नाकडे बघण्याचा अप्रोच आहे की ही दोघांचा सहप्रवास आणि जन्मोजन्मींची साथ आहे. सुखदुःखामध्ये दोघं मिळून आपण पुढे जातो आणि काहीतरी सुंदर करतो. एकमेकांची ती दिलेली साथ म्हणजे सगळं काही आहे. यू नो की टफ टाईम्समध्ये तू माझ्याबरोबर होतीस आणि आय एम सो ग्रेटफुल, ह्या गोष्टी म्हणजे सगळं काही आहे. तर हे तुम्हाला अनुभवता येईल. कोणाला अनुभवायचं असेल तर मराठीमध्ये नक्की डोकवा असं मी सांगेन.